नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल एक व्हिडिओ आपण बघितला होता. त्यात ही माहिती बघितली, की जर समजा फॉर्म रिजेक्ट झाले किंवा अप्रूव्ह झाले, डिसअप्रूव्ह झाले, त्यानंतर काय करायला हवं किंवा कशाप्रकारे आपल्याला एस-एम-एस येत आहेत. त्याबद्दल माहिती बघितली. पण काल अजून एक अपडेट आलेली आहे लाडकी बहीण या संदर्भात. इथे तुम्हाला स्क्रीनवरती तसं दिसत असेल बॅकग्राऊंडला. लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू झालंय. आता या पोर्टलवरती कोणी फॉर्म भरायचे किंवा काय सर्व माहिती आपण बघणार आहोत आणि सोबतच आता फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर काय करायचं असे अनेक प्रश्न तुम्ही सतत मला WhatsAppवरती आणि इथे व्हिडिओखाली कमेंट करूनही विचारतायत. तर इथे तुम्हाला मेसेज दिसतच असेल, की असा एक मेसेज येतोय, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्याचा. ठीक आहे. तर यानंतर काय करायचं हे आपण बघूया. तर सर्वात अगोदर एक अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर आदिती तटकरे जे मंत्री आहेत त्यांनी दिलेली आहे ती अपडेट, ती बघूया काय अपडेट आहेत. तर मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली. यात ते म्हणतायत, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडे 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजे आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलाय. ठीक आहे. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात ₹1 जमा करणार आहोत. फक्त काही निवडक अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये ₹1 जमा होणार आहेत, अशी त्यांनी माहिती दिली. हा ₹1 सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन करते. तर याचा अर्थ त्यांनी हे सांगितलंय, की जर तुमच्या अकाउंटमध्ये ₹1 आला तर घाबरू नका किंवा असं समजू नका, की 1500 ऐवजी फक्त ₹1च का आला. तर कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. ते फक्त चेक करतायत. पडताळणी सुरू आहेत. त्यामुळे बँक खात्यामध्ये काही महिलांच्या अकाउंटमध्ये ₹1 येणार आहेत गव्हर्नमेंटकडून. ठीक आहे. हे अशा प्रकारचे त्यांनी एक माहिती दिली. आता यानंतर जे नवीन पोर्टल सुरू झालंय त्या संदर्भात आपण माहिती बघूया. कालच हे पोर्टल सुरू झालंय. तर हे अशा प्रकारचं नवीन पोर्टल आहेत. याची जी लिंक आहे या पोर्टलची, इथे ही लिंक दिसते. ही मी तुम्हाला या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहेत. आमच्या WhatsApp ग्रुपवरती मी कालच टाकलेले आहेत. त्याद्वारे काहींनी फॉर्म भरलेले आहेत. तसंच टेलिग्राम चॅनलवरती कालच ही लिंक मी टाकलेली आहे. तर ज्यांनी WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलेले आहेत त्यांना हे लिंक कालच मिळालेले आहेत. तर लेटेस्ट जे अपडेट आहे ते आम्ही WhatsApp आणि टेलिग्रामवरती टाकत असतो. त्यासाठी नक्की तुम्ही जॉईन करा. कसं जॉईन करायचं आहे तर मी अगोदरही सांगितलं होतं, की आपला जो यूट्यूब चॅनल किंवा आत्ताचे जे व्हिडिओ मी बनवतोय त्या व्हिडिओखाली जर तुम्ही डिस्क्रिप्शनवरती क्लिक केलं, उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला दाखवतोय, हा एक आपलाच व्हिडिओ आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा काल आपण एक व्हिडिओ टाकलेला होता. याखाली जर तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपलं आजचाही व्हिडिओ असेल आणि याखाली इथे टायटल आणि ते इथे खाली जे दिसतंय तुम्हाला हे डिस्क्रिप्शन आहेत. हे बघा इथे हे डिस्क्रिप्शन आहेत. ठीक आहे. या डिस्क्रिप्शनमध्ये इथे मोर जे दिसतंय यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे खाली कमेंट आहे ते आपण नंतरून बघूयाच. बट इथे मोरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डिस्क्रिप्शन ओपन होतंय. तर इथे डिस्क्रिप्शनमध्ये खाली जर आलात तर इथे संपर्क, कॉन्टॅक्ट असं इथे ऑप्शन दिसेल. तिथे तुम्हाला आपला WhatsApp नंबर, ईमेल, त्याच्यानंतर सोशल मीडिया पेजेस, वेबसाईट, हे सर्व माहिती त्यासोबतच इथे जे ऑप्शन दिसतंय जॉइन आवर WhatsApp ग्रुप आणि जॉइन आवर टेलिग्राम चॅनल, तर या दोन्हीवरती तुम्ही जॉईन करा. WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन करा. म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपवरती टाका. तिथे आपले मेंबरसुद्धा उत्तर देत आहेत. WhatsApp ग्रुपमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो तिथे. तसं टेलिग्राम चॅनलवरती डॉक्युमेंट, विविध लिंक तिथे प्रोव्हाइड केले जात आहेत. तर टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. बाकी इतरही काही ऑफर वगैरे आहेत त्या मी खाली टाकत असतो. तुम्हाला जर यापैकी कुठल्या ऑफरचा लाभ घ्यायचा तर नक्की घेऊ शकता. तर आता येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे नवीन वेब पोर्टल जे गव्हर्नमेंटनी काल सुरू केलंय लाडकी बहीण योजनेसाठी. तर त्याची लिंक व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, पण इथे बघून घ्या. अशा प्रकारची लिंक आहेत. किंवा ladkibaheen.maharashtra.gov.in हे गुगलवरती टाकलं तरी तुमच्यासमोर ही वेबसाईट येईल. उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे दाखवतो. इथं गुगल सर्चमध्ये गेला आणि हे गुगल सर्चमध्ये इथे ladkibaheen.maharashtra.gov.in हे टाकलं आणि एंटर दाबलं तर इथे बघा तुमच्यासमोर ही वेबसाईट येते. या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही
इथेही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरू शकता. त्यामुळे तर आता फॉर्म भरताना ज्यांना खूप अडचण येत होती, मोबाईल खूप स्लो आहे किंवा नारी शक्ती दूत हे ॲप लोड होत नाही आहे किंवा अनेक प्रॉब्लेम होते, तर त्यांचे प्रॉब्लेम आता दूर होणार आहेत. म्हणजे तुम्ही आता या पोर्टलवरूनही फॉर्म भरू शकता किंवा वेबसाईटवरती कसा अर्ज करायचा वगैरे. तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतंय, अर्जदार लॉग इन. तर इथे क्लिक करायचं आहे आपल्याला. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक लॉग इनचं हे पेज ओपन होईल. आता इथे लॉग इन तेच करू शकणार आहे ज्यांनी वेबसाईटवरती या अगोदर साइन अप केलंय. म्हणजे कालपासून ज्यांनी इथे साइन अप केलंय तेच लॉग इन करू शकणार आहेत. ज्यांनी मोबाईलवरील नारी शक्ती दूत या ॲपवरती साइन अप केलेलं आहे ते इथे मात्र लॉग इन करू शकणार नाही, कारण अजून तो डेटा इथे अवेलेबल झालेला नाही मोबाईलचा. त्यामुळे नारी शक्ती दूत ॲपचं ते वेगळंच ठेवा. आणि इथे जे काही ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी आहे ते, कारण अजून यात खूप अपडेट बाकी आहेत आणि तिकडचा जो डेटा आहे तो अजून इकडे आलेला नाही. नारी शक्ती दूत ॲपचं ते वेगळं सगळं डेटा आहे, तो इकडे आलेला नाही. आता काही जण प्रयत्न करतील की नव्याने फॉर्म भरायचा वगैरे, तर तसं नका करू, कारण गव्हर्नमेंटकडून तशी कोणतीही अपडेट अजून आलेली नाही. ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांना एडिट्स ऑप्शन मिळणार आहेत, पण अजून काही मिळालेले नाही आहेत. बहुतेक सर्वांचे फॉर्म रिव्ह्यू होतील आणि त्यानंतर ते डिसअप्रूव्हचं मेसेज मिळेल असं मला वाटतं. त्यानंतर ज्यांचा रिजेक्ट झालेला आहे तर त्यांच्यासाठी काही अपडेट नाही अजून, त्यांनी काही करायचं नाही आहे. आणि ज्यांचा अप्रूव्ह झाला आहे तर त्यांच्या सर्वांचं अभिनंदन. त्यांनाही काही करायचं नाही आहे आता. त्यांच्या बँक अकाउंटमध्ये मी जसं सांगितलं की अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये ₹1 येणार आहे पडताळणीसाठी, आणि त्यानंतर 19 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या अकाउंटमध्ये ₹3000 येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांनाही काही करायचं नाही आहे. तर आता या लॉग इन पेजवरती इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन व्हाल. सेम जसं नारी शक्ती दूत या ॲपवरती तुम्ही लॉग इन करत असाल तसंच इथे करायचं आहे. त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे. ठीक आहे. आणि यानंतर इथे तुम्हाला जी माहिती दिसते, आता लॉगिंगसाठी हे झालं आणि हे झालं नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे. ज्यांचं वेबसाईटवरती अकाउंट नाही आहे किंवा ज्यांचं नारी शक्ती दूत ॲपवरती आहे त्यांनाही जर नव्याने अकाउंट खोलायचं असेल तर ते इथे वेबसाईटवरती खोलू शकता. क्रिएट अकाउंट हे ऑप्शन आहेत. नवीन प्रोफाईल एक प्रकारे क्रिएट करायची असते तुम्हाला, आणि पासवर्ड जर विसरला असेल तर इथे. यानंतर सेम नारी शक्ती ॲपप्रमाणेच तुम्हाला इथे ही प्रोसेस करायची, लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आहे. यानंतर मागच्या पेजवरती आपण आता येऊया. तर इथे योजनेसंदर्भात माहिती आहे, योजनेची माहिती इथे दिलेली आहे. तर ही सर्व माहिती आपण अनेक व्हिडिओमध्ये अगोदरच बघितलेली आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे बघा, इथे सांगितलेले आहे काय कागदपत्र आवश्यक आहेत. एकदा पुन्हा बघा, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्डप्रमाणे नाव नमूद करावे. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक. अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे, आता हे पतीचे डॉक्युमेंट आहे हे लक्षात ठेवा जर परराज्यातील जन्म असेल तर. आता वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ते म्हणजे पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आहे. ही माहिती आपण बघितली आहे. पण ज्यांच्याकडे शुभ्र शिधापत्रिका आहेत अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे व्हाईट रेशन कार्ड आहे किंवा कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड नाही आहे अशांनी 2.5 लाखांपर्यंत म्हणजे किंवा 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. त्यानंतर नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद असल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील. पतीचे रेशन कार्ड द्यायचं आहे. ज्यांचं नुकतंच लग्न झालंय पण रेशन कार्डवरती त्यांचं नाव नाही आहे तर त्यांनी पतीचं नाव असलेलं रेशन कार्डचं तिथं दाखला म्हणून ते द्यायचं आहे. त्यानंतर बँक खाते तपशील, खाते आधार लिंक असावे. यानंतर लाभार्थी महिलेचं हमीपत्र व फोटो. हे झाली थोडक्यात माहिती. आता हमीपत्र देताना मी अगोदरही सांगितलंय की तुम्ही ते बॉक्स जे असतात त्यावरती टिक करा, त्यावरती सिग्नेचर लोकेशन हे टाकायला हवं. ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर इथे तुम्हाला व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये कालच्या त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मिळेल, तोही एकदा तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला ते सर्व गोष्टी समजून येतील. आता आपण फ्रंट पेजवरती येऊया.
तर इथे काही माहिती दिलेली आहे, ती म्हणजे एकूण या पोर्टलवरती प्राप्त अर्जांची संख्या 16.4K म्हणजे 16,400 अशा प्रकारचे अर्ज इथे आलेले आहेत. या नवीन पोर्टलवरची ही संख्या आहे. आणि एकूण मंजूर अर्जांची एकूण संख्या तर अजून एकही मंजूर झालेला नाही आहेत या पोर्टलवरती. एकूण लाभार्थ्यांची संख्या तर अजून कोणीही नाही आहेत, 0 आहेत. तर पात्रता आपल्याला आता माहितीच आहेत, सर्व आपण बघितले आहेत. एकदा तुम्ही वेबसाईटवर जाऊन पुन्हा एकदा बघून घ्या. आता अपात्रता इथे दिलेल्या आहेत. म्हणजे कशामुळे तुमचं फॉर्म रिजेक्ट होणार हे इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे एकदा तुम्ही बघून घ्या. हे रिजेक्ट होण्याचे कारण आहेत. अनेक जण असं सांगत होते की 4 चाकी गाडीची अट रद्द झाली, पण इथे तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. म्हणजे जर कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल, 4 व्हीलर कार असेल, तर त्यांना अजूनही या योजनेसाठी पात्र धरण्यात येणार नाही. म्हणजेच अपात्र होतील त्यांचे ते महिला त्या कुटुंबात जर 4 व्हीलर असेल तर. तर ही अट अजून रद्द झालेली नाही आहेत. अनेक जण व्हिडिओ बनत होते किंवा अनेक जण मेसेजही करत होते की अट रद्द झाली वगैरे, तर अजून नाही आहे. इथं दिसते ती अट तशीच आहेत. ठीक आहे. म्हणजे यामुळेही फॉर्म अपात्र ठरू शकतात. त्यानंतर अर्ज प्रक्रिया कशी आहे तर इथे बघा सर्व माहिती दिलेली आहे त्यांनी. आता एकदा मी वाचतो इथे बघा एकदा. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती म्हणजे CRP, आशा सेविका, वॉर्ड अधिकारी, CMM सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तुम्हाला ₹1 सुद्धा तिथे द्यायचा नाही आहे. कारण यांना जे पैसे येणार आहेत ते सरकारकडून येणार आहेत. प्रति फॉर्म ₹50 अशा प्रकारे यांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथे पैसे द्यायचे नाहीत आणि यांच्याकडे तुम्ही जरी ऑफलाईन फॉर्म भरला तरी यांनाही तो फॉर्म ऑनलाईन अपडेट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे यांना तुम्ही पैसे द्यायचे नाहीत, सरकार यांना देणार आहेत पैसे. बाकी तुम्ही प्रायव्हेट जर सायबर कॅफेत कुठं फॉर्म भरत असाल तर तिथे पैसे द्यावे लागतात, कारण ते प्रायव्हेट आहेत. त्यांना गव्हर्नमेंटकडून पैसे मिळणार नाही आहेत. आणि मला वाटतं 100 ते 500च्या दरम्यान घेत आहेत फॉर्म भरण्याची फी, असं मी ऐकलंय. यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय की अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. आता मी अगोदरही सांगितलं होतं की जी नाव वगैरे आहेत ते याच्याप्रमाणेच असायला हवी आधार कार्ड प्रमाणे. त्यानंतर इथे बघा पत्ता, जन्मदिनांक हेही आधार कार्ड प्रमाणेच पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट देत असाल तरी इथे काय म्हटलं त्यांनी, आधार कार्ड प्रमाणेच पाहिजे. त्यानंतर बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा हे लक्षात ठेवा. तर अनेकांनी IFSC कोड टाकलेला नाहीये, त्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले. त्यांनी लक्षात घ्या, व्यवस्थित बँकेची माहिती भरा. यानंतर एक महत्त्वाचं आहे जे मी तुम्हाला दाखवायचं राहिलं. अर्जदाराचे लॉगिन इथे आल्यानंतर क्रिएट अकाउंटवरती जर तुम्ही क्लिक केलं, आता हे महत्त्वाचं आहे. यामुळे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झाले. तर इथे बघा तुम्ही, म्हणजे असं मग यानं इथे जर तुम्ही मराठीत फॉर्म भरला तर तुमचा रिजेक्ट होणार. त्याचं रिझनच इथे दिसतंय बघा. फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश. म्हणजे तुम्हाला फक्त इंग्लिशमध्येच फॉर्म भरायचा आहे, इंग्लिशमध्येच इथे नाव टाकायचं आहे. तर अगोदर अशा प्रकारे सूचना दिलेल्या नव्हत्या, पण आता वेबसाईटवरती जे काही अपडेट आहे किंवा जे पोर्टल नवीन आलेलं आहे त्यावरती त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की तुम्हाला जे काही भरायचं आहे ते इंग्लिशमध्ये भरायचं आहे. इथे बघा दिसतंय. मी आता झूम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी. इथे बघा फुल नेम ॲज पर आधार आणि इन इंग्लिश हे महत्त्वाचं आहे, कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्या. इथं वेबसाईटवरती जर तुम्ही मराठीमध्ये फॉर्म भरला तर तो रिजेक्ट होईल. आणि कारण त्यांनी अगोदरच मेन्शन केलं की इंग्लिशमध्येच हवा आहे त्यांना फॉर्म, इंग्लिशमध्येच तुम्हाला भरायचं आहे. त्यामुळे इंग्लिशमध्येच तुम्हाला भरणं गरजेचं आहे. आणि मी सुद्धा बघितलं की ज्यांचे इंग्लिशमध्ये फॉर्म आहे ते बऱ्यापैकी अप्रूव्ह झालेले आहेत. मराठीमधले अनेक फॉर्म रिजेक्ट झाले. आता काही जणांचे अप्रूव्ह सुद्धा झालेत. आता रिव्ह्यू कोण करते त्यावरती पण डिपेंड आहे आणि त्याचा मूड कसा आहे. म्हणजे रिव्ह्यू करणाऱ्याचा जर मूड चांगला असला आणि तो मराठीचा चाहता असला तर तो नक्कीच अप्रूव्ह करतो, व्यवस्थित बघतो. पण एखाद्याचा मूड खराब असला आणि
फार काही मराठीचा तो चाहता नसेल किंवा त्याला पटपट फॉर्म बघायचे, तर मग तो मराठीत दिसला की त्याला जर काही समजलं नाही तर तो रिजेक्ट करतोय, हे माझ्या बघण्यात आलंय. तर त्यामुळे मी असं सांगेल तुम्हाला की इंग्लिशमध्येच फॉर्म भरा. ठीक आहे. बाकी इथं ही सर्व नारी शक्ती दूतप्रमाणेच तुम्हाला माहिती द्यायची. मोबाईल नंबर, पासवर्ड कन्फर्म करायचा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल, ऑथोराइज्ड पर्सन. ठीक आहे. म्हणजे नारी शक्ती प्रकार त्या टाईप आहे. नारी शक्ती दूतवरती तुम्ही बघितलं असेल की अशा प्रकारचं ऑप्शन इथे काय येत होतं, तर नारी शक्ती प्रकार असा येत होता. तर आता ऑथराइज्ड पर्सन असा येतोय. तर इथे सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही जे काही फॉर्म भरतायत, जे काही प्रोफाईल क्रिएट करताय, म्हणजे एका प्रोफाईलवरून तुम्ही अनेक महिलांचे फॉर्म भरू शकतात. तर मग तुम्ही कोण आहेत प्रोफाईल जे क्रिएट करताय ते? तर तुम्ही सामान्य महिला आहे, ग्रामसेवक आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, सेतू सेंटर आहे, आशा वर्कर आहे. अशा प्रकारे खूप ऑप्शन आहेत. जे काही तुम्ही असाल ते इथे मेन्शन करायचे. ठीक आहे. तर आता महत्त्वाचा प्रश्न असा की अनेकांनी मला मेसेज करून विचारलं होतं की आमचे जे फॉर्म आहेत ते आम्ही एकाच वेळेस दोन्ही फॉर्म भरले होते, पण काही इन रिव्ह्यू दाखवतायत आणि काही अप्रूव्ह झाले. तर मग असं का? रिझन असं आहे मला जे वाटतंय, ज्या पद्धतीने मी बघितलंय अप्रूव्ह होण्याचा जो प्रकार आहे, की ज्यांचं नाव ए प्रमाणे ज्यांचं एमध्ये येतंय त्यांचं अगोदर अप्रूव्ह झालेलं आहे. बी वाल्यांचं थोडं लेट, सी वाल्यांचं त्यापेक्षा लेट. म्हणजे जे रिव्ह्यू करतायत ते ए प्रमाणे करत असावे असं मला दिसतंय अल्फाबेट प्रमाणे. आणि त्यामुळे ज्यांचे नाव एस-टी किंवा असं आहे ते त्यांचे थोडे लेट होत आहेत आणि ज्यांचं एपासून होत आहे त्यांचं झालेलं आहे बऱ्यापैकी अप्रूव्हल. तर अशा प्रकारे त्यात दिसून येतोय असं मला वाटतंय. बाकी जे दिसतंय ते सांगतोय मी तुम्हाला. बाकी मला कन्फर्म तेच आहे की माहीत नाही, पण असं दिसतंय मला. जे मी अप्रूव्हलचे मेसेज बघितले बऱ्यापैकी त्यानुसार. त्यानंतर इन रिव्ह्यू सांगताय त्यांनी तर थोडं वाट बघा आणि ज्यांचं अप्रूव्हल झालंय, त्यांचा प्रश्न आहे की आता काय करायचं? तर आता काही करायचं नाही. अप्रूव्हल झालंय, वाट बघायची तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ते पैसे येतील. आता ज्यांचं डिसअप्रूव्ह झालंय त्यांनी काय करायचं? त्यांना एडिटचं ऑप्शन मिळणार आहे. तर एडिटचं ऑप्शन म्हणजे तुम्हाला एस-एम-एस आला असेल डिसअप्रूव्ह झाल्याचा. त्या एस-एम-एसमध्ये सांगितलंय की तुम्हाला नेमकं कशामुळे डिसअप्रूव्ह तुमचा फॉर्म केला गेलाय. तर ते जे काही प्रॉब्लेम आहे तो दूर करा एडिट करताना. ज्यावेळेस ते येईल ऑप्शन तेव्हा. अजून काही एडिटचं ऑप्शन आलेलं नाहीये. येईल ते. थोडी वेट करा. त्यानंतर ज्यांचा रिजेक्ट झालाय त्यांनी तर आता काहीच करायचं नाही. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना वाट बघावी लागेल काय अपडेट येते. कारण रिजेक्ट झाल्यानंतर तर त्यांना कदाचित पुन्हा फॉर्म भरावा लागेल असं वाटतंय मला. अजून तर काही अपडेट आली नाहीयेत. बघूया जर काही अपडेट आली तर मी नक्की आमच्या WhatsApp ग्रुपवरती टाकेल, Telegramवरतीही टाकेल. तिथे नक्की तुम्ही जॉइन व्हा. कसं जॉइन व्हायचं ते मी सांगितलंय. कंटिन्यू मेसेज येतात आपल्याला WhatsApp ग्रुपवरती आणि म्हणजे WhatsAppवरती पर्सनली येत आहेत आणि ग्रुपवरती येत आहेत. Telegramवरती येत आहेत. ठीक आहे. त्यांचे मी प्रश्नांची उत्तरं देण्याचाही प्रयत्न करेल आणि आपले ग्रुप मेंबरही प्रश्नांची उत्तरं देत आहेत. तर आता जे काही काही प्रश्न तुम्ही कालच्या व्हिडिओखाली कमेंट करून विचारले होते, त्यांची थोडक्यात उत्तरं इथे बघूया. काय प्रश्न आहेत तुमचे? जरा मी घेतो इथे. सार्थक विचारतायत, हे फक्त लोकांना फुकटचं कामाला लावलेलं आहेत. रोज नवीन बदल करतात आणि जे काही आहे ते आधीच का नाही मग सांगत? किती जणांनी फॉर्म भरलेत ते काहीतरी चुका काढून रिजेक्ट करणार असं वाटतंय. हां, मलाही काल तसंच वाटलं कारण ज्या पद्धतीनं मराठीमध्ये भरलेले फॉर्म म्हणजे धडाधड रिजेक्ट होत होते. त्यावरून मला असं वाटत होतं की असू शकतं. त्यांना कमीत कमी महिला पाहिजे असावं त्यामुळे करत असावे. पण मला असं वाटतं की रिव्ह्यू करण्याच्या मूडवरती बरंच डिपेंड आहे. कारण काही मराठी फॉर्म त्यांनी अप्रूव्ह केले. मला असं वाटतं जे रिव्ह्यू करतायत ना त्यांना असं समोर घेऊन बसवायला पाहिजे की बाबा सांग तू का रिजेक्ट केलं? कारण जर दुसरा रिव्ह्यू करणारा मराठीमध्ये अप्रूव्ह करतोय, तर यांनी मराठीमध्ये फॉर्म भरलाय म्हणून डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट केलंय, हे काही पटणारं नाही ना कारण. मग एकतर सर्वांनीच करायला हवे होते डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट. पण नाही, काहींनी अप्रूव्ह केले मराठीमध्ये भरलेले फॉर्म आणि काहींनी रिजेक्ट केले. रिजेक्ट करताना ते कारण पण दिलंय की मराठीमध्ये फॉर्म आहेत. म्हणजे कमाल आहेत. मी अनेकांचे मेसेज बघितले. आपल्याला आपल्या ग्रुपवरती स्क्रीनशॉट टाकलेले अनेकांनी की मराठीमध्ये फॉर्म भरलाय म्हणून रिजेक्ट केलाय. तिथे तुम्ही बघू शकता ग्रुपवरती. पुढे स्वाद फूड कॉर्नर विचारतायत, रिजेक्ट कशाला करायचा? कारण सांगून एकदा एडिट ऑप्शन द्यायला हवा होता यांनी. या टेक्निकल स्टाफला कमीत
कमी अर्ज मंजूर करायला लावले असणार. वरून आदेश आल्यामुळेच असे अर्ज रिजेक्ट होत आहेत. मराठी भाषेत भरलेला अर्ज अपात्र करतात. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही योजना महाराष्ट्राची आहे, इंग्लंडची योजना नाही. अगदी बरोबर बोलतायत. ॲग्री. सर चंद्रकांत वानखेडे म्हणतायत, सर एडिट ऑप्शन पण वापर करून घेतला, पण आता फॉर्म रिजेक्ट झाला. आता काय करायचा, त्यात त्रुटी निघाली. तर आता वेट करा. आता तर काही ऑप्शन नाही आहे. जर ऑप्शन आलं तर मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकेल आपल्या. आसिफ पटेल म्हणतायत, आपली मातृभाषा कोणती? मराठी. आपली राष्ट्रीय भाषा कोणती? हिंदी. तसंच इंग्रजीत का भरायचा? बरोबर, मलाही तोच प्रश्न आहे. इंग्रजीत ठीक आहे, ज्यांना भरायचं ते भरू शकता, पण मग मराठीत तुम्ही एक तर अगोदरच सांगायला हवं होतं की तुम्ही इंग्लिशमध्ये भरा. जसं समजा आता वेबसाईटवरती आलेलं आहे की कंपल्सरी इंग्लिशमध्येच पाहिजे, तसं त्यांनी नारी शक्ती दूत या ॲपवरती किंवा गव्हर्नमेंटने जेव्हा अनाऊन्समेंट केली तेव्हा सांगायला हवं होतं की इंग्लिशमध्येच पाहिजे, पण तेव्हा सांगितलं नाही. मग लोकांनी मराठीमध्ये भरलं आणि ते आता रिजेक्ट झाले. असं. प्रिया पवार म्हणतायत, सर मी ऑनलाईन फॉर्म भरला होता, पण थोड्या दिवसात नारी शक्ती ॲपमध्ये काही बदल केले व त्यानुसार मी माझा फॉर्म एडिट करून परत भरला, पण आता मला डिसअप्रूव्हचा मेसेज आला. पण मी तर एडिटचं ऑप्शन गमावलं. आता काय करू? सर प्लीज मार्गदर्शन करा. तर प्रिया, आता वेट करा. दुसरं काही करू शकत नाही आपण. आता डिसअप्रूव्ह आणि रिजेक्ट ज्यांचा झालाय त्यांनी वेट करा. कदाचित ते सर्व रिव्ह्यू करत असतील आणि त्यानंतर ज्यांचा डिसअप्रूव्ह झालाय त्यांना पुन्हा एकदा रिसबमिटचं ऑप्शन मिळणार आहे. त्यानंतर डिसअप्रूव्हचं जे कारण सांगितलं तुम्हाला, SMS आला असेल, तर जे कारण सांगितलं डिसअप्रूव्हचं ते बघा आणि मग फॉर्ममध्ये बदल करा. तुम्ही त्यानुसार चेंजेस करा, डॉक्युमेंट अपलोड करा व्यवस्थित आणि मग तुमचं अप्रूव्ह होऊन जाईल. योगेश वरंदल, सॉरी नाव वाचायला कधी थोडासा प्रॉब्लेम होतो कारण ते जॉईंट आहे. योगेश वरंदल म्हणतायत की सर आज रिजेक्ट केला, परंतु पुन्हा लोकांसाठी पुन्हा सबमिट करू शकता असे सांगतात, म्हणजे काय करावे? रिसबमिटचं ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. मी जर सांगितलं ज्यांचा डिसअप्रूव्ह झाला त्यांना रिसबमिटचं ऑप्शन मिळणार आहे. तसं त्यांनी घोषणा केली ना, त्यामुळे तर त्याची वाट बघा, येईल ते ऑप्शन. ज्योती भोंडे म्हणतायत, आपला आधार नंबर टाकला की त्यांना सगळी माहिती मिळते, मग एवढे कारण द्यायला नको होते. आधारवर पैसे टाकायला काहीच हरकत नाही. बरोबर आहे तुमचं, मला पटलं. कारण तुमचा आधार त्यांच्याकडे आहे म्हणजे आधार कार्डमध्ये तर सर्व माहिती असतेच ना, डॉक्युमेंट पण दिलेले असतात. तुम्ही आधार ओपन करताना थंब इम्प्रेशन असतं, लाईव्ह फोटो पण असतात. काय पाहिजे ना अजून? सगळं तर आहेच. मग आधार नंबर दिला तर व्हायला हवं होतं. म्हणजे हे डॉक्युमेंट वगैरे अर्ज याची गरजही नव्हती, पण ठीक आहे आता. राधेश्याम हटवाटे म्हणतायत, अगदी बरोबर सर, ओके. स्वाती थेटे म्हणतायत, स्वाती थट्टे म्हणतायत, रिजेक्ट झालेला फॉर्म परत ऑनलाईन करता येतो का? वेट करा, काहीतरी अपडेट येईल, मग मी टाकेल व्हॉट्सअप ग्रुपवरती. जर पुन्हा फॉर्म भरायचा असेल तर मी सांगेल तसं. मंजुळा शिवांगी म्हणतायत, सर मी 4 जुलैला फॉर्म सबमिट केला, नंतर 28 जुलैला इन रिव्ह्यू असे आहे, पण अजून स्टेटस तसंच आहे. मी सांगितलं या व्हिडिओमध्ये की अल्फाबेट प्रमाणे ते अप्रूव्ह करत असावे, तर येईल, तुमचाही नंबर येईल आणि अप्रूव्ह होऊन जाईल. अमृता वाघमारे विचारताय, सर प्लीज एडिट ऑप्शन पुन्हा द्यायला तर पाहिजे, बघू येतंय का, थोडं वेट करा. धनश्री साळुंके म्हणतायत, सर माझे सगळे डॉक्युमेंट लग्न अगोदरचे आहेत आणि रेशन कार्ड, नवऱ्याचे रेशन कार्ड नाव अपडेट केलं आहे, तर माझे होईल का? आता लग्न अगोदरचे डॉक्युमेंट आहेत दिलेले असावे कदाचित तुम्ही, आणि नवऱ्याचं रेशन कार्डवरती नाव आहे ते अपडेट केले, मग व्हायला पाहिजे, त्यांनी तसं सांगितलंय. युजर जे काय ते म्हणतायत, सर माझ्या फॉर्ममध्ये आधार हॅज बीन ऑलरेडी टेकन दाखवतायत, म्हणजे तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे असं दाखवतायत. पहिल्यांदा जर फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरता येत नाही. पुन्हा जर भरायला गेले तर असंच दाखवणार की आधार कार्ड तुमचं अगोदरच घेतलेलं आहे. स्वामी
धनगर म्हणतायत की एडिट ऑप्शन परत एकदा द्यायला पाहिजे. हो, नक्की द्यायला पाहिजे. नरेश पाटील म्हणतायत खरं तर बँक डिटेल इंग्रजीत मान्य आहेत म्हणून सर्व फॉर्म इंग्रजीतून भरले गेले पाहिजेत. तेच त्याच्यामुळेच त्यांनी आता कंपल्सरी टाकलं की इंग्लिशमध्येच फॉर्म भरायचे आहेत. वेबसाईटवरती तसं दिलेलं आहे. स्टॉक मार्केट म्हणतायत सर तहसीलचे रहिवाशी प्रमाणपत्र चालेल का? आज काढले आहेत. हो, चालेल ना. नीलम बच्छाव म्हणतायत ॲपवर जे इन रिव्ह्यू मध्ये फॉर्म होत आहेत त्याचं काय? अप्रूव्ह होईल का ते फॉर्म? हो, अप्रूव्ह होणार आहे म्हणूनच इन रिव्ह्यू म्हणजे अप्रूव्ह, डिसअप्रूव्ह, रिजेक्ट जे काय असेल ते होईल यासाठीच रिव्ह्यू, इन रिव्ह्यू दाखवत आहे. म्हणजे ते चेकिंगमध्ये आहेत, रिव्ह्यूमध्ये आहेत आणि होईल लवकर. ज्योती गोसाई म्हणतायत असू शकतं, बरोबर बोलतायत. हो. रोहिणी मदाले म्हणतायत की सर मी अविवाहित आहेत असं म्हणायचं त्यांना. सर मी अविवाहित आहे, माझा जन्म परराज्यातला आहे त्यामुळे माझा फॉर्म सबमिट हो रहा नहीं तर क्या करू? जन्म जर परराज्यातला असेल तर मग तुमचं लग्न महाराष्ट्रातील मुलाशी झालेलं पाहिजे ना, तरच तुम्ही भरू शकता ना. ठीक आहे, जन्म परराज्यातला असेल तर तुमचा म्हणजे लग्न जे आहे ते महाराष्ट्रातील मुलाशी झालेलं असतं तर तुम्ही या फॉर्मसाठी पात्र आहे. तसं त्या व्यतिरिक्त पात्र नाही आहेत. भारती दाखवल म्हणतायत रेशन कार्ड झेरॉक्स अपलोड केले तर चालेल का? हां, चालेल ना. रेशन कार्ड झेरॉक्स फक्त ते याचं असावं, जे पुस्तक असतं त्याचंच असावं रेशन कार्ड बुक. दीपाली नाईक म्हणतायत सर रेशन कार्डची एकच बाजू अपलोड केली आहेत तर माझं फॉर्म रिजेक्ट होणार का? पण इन रिव्ह्यू झाला आहे तर रिजेक्ट होऊ शकतं. कारण मी अनेक वेळा सांगितले की रेशन कार्डची एकच बाजू अपलोड करायची नाही. कदाचित तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर व्हिडिओ बघितले नसाल तर बघायला हवे होते. रेशन कार्डच्या दोन्ही बाजू, पहिलं पेज आणि शेवटचं पेज यांचे जे फोटो आहेत ते एकाच पेजवर आले पाहिजे. यासाठी कोणतं ॲप वापरायचं तर क्लिअर स्कॅनर हे प्ले स्टोअरवरती ॲप भेटतं, ते ॲप वापरायचं. उदाहरणार्थ तुम्हाला मी इथे दाखवून देतो. क्लिअर स्कॅनर हे जे ॲप वापरलं तर तुम्ही एकाच ॲपवरती म्हणजे एकाच पेजवरती दोन्ही बाजूचे फोटो आणू शकतात. हे बघा, हे ॲप आहेत, ग्रीन कलरचं दिसतंय. तर हे ॲप वापरा. यामध्ये तुम्ही इथे तुम्हाला फोटो दिसतोय बघा. तर अशा प्रकारे तुम्ही स्कॅन करून एकाच म्हणजे दोन्ही पेजचं दोन्ही जे काही फोटो आहेत ते स्कॅन करून एकाच पेजवरती आणू शकतात. हे मोबाईलवरून भरताना हे ॲप वापरा. तर अशा प्रकारे तुम्ही स्कॅन करत असता ते फोटो, तुम्हाला खूप छान क्वालिटी पण येते. एकदम जसं काय तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन प्रिंट काढतायत अशा प्रकारच्या कॉपी येत असतात या ॲपद्वारे. खूप छान ॲप आहे. मी स्वतःही वापरतोय. अनेकांना मी सजेस्ट केलं की हे ॲप वापरा आणि याद्वारे तुम्ही डॉक्युमेंट म्हणजे जे काही 2 फोटो आहेत ते एकाच पेजवर तुम्हाला आणता येतात. PDF-मध्ये पाहिजे असेल तर PDF-मध्ये करता येतात किंवा फोटोमध्ये त्याला एक चांगल्या HD क्वालिटीमध्ये करता येतं. आणि जर अस्पष्ट असेल फोटो तुमचा तरी त्याला सुद्धा क्लिअर करता येतं या ॲपमध्ये. खूप सुविधा आहेत. त्याच्यामुळे हे ॲप तुम्ही वापरायला हवं. ठीक आहे. तर या ॲपची जर लिंक हवी असेल तर मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही देईल. त्यासोबतच व्हॉट्सअप ग्रुपवरती आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे मराठी जनतेच्या ग्रुपवरती मी टाकेल आणि आपला टेलिग्राम चॅनल तिथेही मी या ॲपची लिंक टाकेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन हे ॲप डाउनलोड करू शकता. फ्री आहे एकदम. कुठलेही पैसे त्यासाठी द्यायचे नाही आपल्याला. तर कुठे होतो आपण? हां, युजर म्हणतात सर फॉर्म भरलेला आहे, आता लॉग इन होत नाही सर. तो अनेकांना प्रॉब्लेम आलेला आहे. फॉर्म भरून सुद्धा लॉग इन होत नाही. तर रात्री ट्राय करा. रात्री 11-12 नंतर होतो लॉग इन. प्राची सालकर म्हणतायत मी एकदा एडिट केलाय पण परत नाही होणार काय? माझे डॉक्युमेंटचे एक साईड फोटो काढला, आता परत एडिट होणार नाही काय? आता एकदा एडिट केल्यानंतर पुन्हा एडिट नाही करता येत नियमानुसार त्यांनी ऑप्शनच दिलं नाही तसं.
तर डिसअप्रूव्ह होण्याची आता वाट बघावी लागेल आणि डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला ती एडिटच्या ऑप्शनची वाट बघावी लागेल. म्हणजे एकंदरीत तुम्हाला वाट बघावी लागेल. त्यानंतर तुम्ही करू शकता. पूजा पाटील म्हणतायत, मी अंगणवाडी सेविका, शिर्की, चाळ नंबर 2. मी तर सर्व काम मराठीमध्ये केले. शिवाय मी माहिती सर अगोदरच ही माहिती सर अगोदरच द्यायला हवी होती. आता लोकांपर्यंत काय सांगायचं? नमस्कार. प्रॉब्लेम आहे ना. मी सांगितलं की त्यांनी तसं अगोदरच अनाउन्समेंट करायला हवं होतं. आता ते रिव्ह्यू करण्यावर जो रिव्ह्यू करतोय त्याच्यावरती पण डिपेंड आहे. ते जर चांगला माणूस असेल तर मराठीमध्ये भरलेले फॉर्म पण अप्रूव्ह करतायत. जसं मी काल ग्रुपवरती सांगितलं होतं की काहींचे मराठीमधले फॉर्म अप्रूव्ह झाले, काहींचे रिजेक्ट झाले. तर ज्यांचे अप्रूव्ह झाले त्यांचा जो काही रिव्ह्यू करणार आहे तो चांगला माणूस असावा असं मी ग्रुपवरती सांगितलं होतं. आणि आता ज्यांचं डिसअप्रूव्ह झालंय त्यांचं काय माहिती कसा मोड आहे, त्यांनी का डिसअप्रूव्ह केले मराठीमधले फॉर्म. पण आता इथून पुढे भरू नका तुम्ही मराठीमध्ये, इथून पुढे इंग्लिशमध्येच भरा आणि वेबसाईटवरती जसं कंपल्सरी आलेलं आहे. आरिफ मनियार म्हणतायत, डिसअप्रूव्ह हुआ फॉर्म, बैंक पासबुक अपलोड करा बोलतो, वापस फॉर्म भरने हैं क्या हमको? डिसअप्रूव हुआ है तो फिर एडिट का ऑप्शन मिलेगा, रीसबमिट का ऑप्शन मिलेगा. जब ऑप्शन मिलेगा तब आप वो जो बैंक का पासबुक का जेरोक्स है वो निकाल के रखिएगा, मतलब उसका एक प्रिंट मोबाइल में सेव करके रखिएगा, तब अपलोड करके देना. सुजाता धुलप म्हणतायत, पुन्हा भरायला ॲप चालायला पाहिजे ना? हां, ते आहे, बरोबर आहे. दिवसा तर चालत नाही, रात्रीच ट्राय करावं लागतं. रंजना गुप्ता म्हणतायत, फॉर्म इन रिव्यू दिखाने के बाद अप्रूव हुआ या नहीं? कोई एसएमएस नहीं आया और अब आप ऐप भी नहीं खुल रहा, कैसे पता करें अप्रूव हुआ कि नहीं? आपको एसएमएस आएगा, थोड़ा इंतजार करें, जरूर आएगा. दीपक पाटील म्हणतायत, सगळे मंजूर होतील आणि आता रिजेक्ट करू राहिले, काय म्हणावे? खरंच काय म्हणा, मलाही समजेना. निर्मला शर्मा म्हणतायत, लिविंग सर्टिफिकेट नहीं तो ट्रांसफर सर्टिफिकेट चलेगा का? हाँ चलेगा ना, एलसी टीसी चलेगा, टीसी भी चलेगा, क्योंकि उस पर भी बर्थ डेट होती है. रुची सावंत म्हणतायत, एडिटचं ऑप्शन येत नसेल तर काय करायचं? आता काहीही नाही करायचं, आता शांत बसायचं आणि वाट बघायची. आणि डिसअप्रूव्ह जर झाला तर काही दिवसांनी डिसअबिटचं ऑप्शन येणार आहे, त्यावर भरा. युजर म्हणतायत, आधार कार्ड बोथ साईड फोटो हाऊ टू टेक. मी आत्ताच सांगितलं, इथे ॲप पण दाखवलंय, क्लिअर स्कॅनर हे ॲप वापरा. यामध्ये दोन्ही साईड जे आहेत एकाच वेळेस स्कॅन करण्याचं ऑप्शन भेटतं. स्कॅन करा आणि एकाच पेजवरती दोन्ही येतात. मग त्याची PDF वगैरे करून तुम्ही ठेवू शकतात किंवा फोटोही त्याचा कन्वर्ट करू शकतो आपण. ॲपची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल मी. ज्योत्सना लाडे विचारतायत, सर 5 दिवसापासून इन रिव्ह्यू आहे, तर वाट बघा, होईल तुमचं पण. युजर म्हणतायत, 2 टाइम एडिट ऑप्शन विल गेट. हां, पुन्हा एकदा एडिट ऑप्शन येईल कदाचित. हरिश्चंद्र छाछड म्हणतायत, सर मला रिक्वेस्ट मेसेज आला आहे, डू नेसेसरी कंप्लायन्स अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन. त्याची माहिती सांगा, मला इंग्लिश येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे काही कमतरता राहिली तुमचा फॉर्म भरताना ती दूर करा. काही त्याच्यामध्ये रिसबमिट करायचं तुम्हाला, कदाचित डिसअप्रूव्ह झाला आहे तुमचा, तर रिसबमिटचं जर ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही रिसबमिट करा. एडिट करायचं काही डॉक्युमेंट तुमचे प्रॉब्लेमॅटिक असेल, तुम्हाला SMS मध्ये कदाचित सांगितलं असेल की काय नेमका प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम दूर करा आणि मग रिसबमिट करा. तर ते ऑप्शन रिसबमिटचं आल्यानंतर करा ही गोष्ट. मानसी बोराडे म्हणतायत, महिलेच्या बँक अकाउंटवर जास्तीत जास्त किती पैसे असायला पाहिजे? प्लीज रिप्लाय. 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच पाहिजे. तर ठीक आहे, कमीच असतात महिलांच्या बँक अकाउंटवरती. आणि इन्कम टॅक्स भरणारं कुणी नसावं घरामध्ये, ते महत्वाचं आहे. 4 चाकी गाडी तुमच्या घरात नसावी, कारण अजून ती अट रद्द केलेली नाहीत. अजित पवार म्हणाले होते की त्या संदर्भात आम्ही चर्चा करतोय, पण अजून तर कार्य रद्द केलेले नाहीत. जसं आपण व्हिडिओमध्ये बघितलं अगोदर की वेबसाईटवरती तर दाखवत आहेत 4 चाकी गाडीची अट, त्यामुळे ती अजून रद्द केलेली नाही. घरात ती गाडी नसावी. आणि दुसरं, तुम्ही सरकारच्या योजनांमधून 1500 पेक्षा जास्त पैसे घेत नसावे. जर घेत असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतोय. सर एडिट ऑप्शन कधी येणार आहेत? येईल कदाचित, आता रिव्ह्यू वगैरे झाल्यानंतर येईल. नितीन देसले यांचा होता हा मेसेज. किरण गजधाने म्हणतायत, मग
मेरा फॉर्म डिसअपियर हुआ है, अब दोबारा भर सकते हैं या नहीं, अंगणवाडी सेविका. तर अनेकांना असा प्रॉब्लेम येतोय की फॉर्म भरला, पण अचानक आता तो ॲपमध्ये दिसत नाही किंवा त्यांच्या प्रोफाईलमध्येच तो दिसत नाही. तर मग आता हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यांच्या वेबसाईटचा, ॲपचा. तर तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. पुन्हा एकदा त्यांची ती वेबसाईट आली, त्यावरती फॉर्म भरून बघा किंवा ॲपमध्ये भरून बघा फॉर्म पुन्हा एकदा जमतंय का? कारण तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. तो त्यांच्याकडूनच प्रॉब्लेम झालेला आहे. वेदांत विचारतायत, इन रिव्ह्यू आहे, कधी येणार आहेत अप्रूव्हल? येईल लवकरच. उषा गावित म्हणतायत, सर 10 जुलैला फॉर्म भरला आहे, तरी सुद्धा पेंडिंग दाखवत आहेत. तर वेट करा, सर्वांचे होत आहेत आता. रॉयल म्हणतायत, कालपासून इन रिव्ह्यू आहेत. ओके, होईल अप्रूव्ह लवकर किंवा डिसअप्रूव्ह, जे काय असेल ते होऊन जाईल. दीपिका वायडा म्हणतायत, फोटो का घेत नाही? ओके केलं की पूर्णपणे डिलीट होतो. तर हा ते सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. दिवसा खूप लोड असतो वगैरे, त्यामुळे असं होतंय. तुम्ही रात्री फॉर्म भरा, मग होऊन जाईल. किंवा ती आता नवीन वेबसाईट मी तुम्हाला दाखवली ही ladkibain.maharashtra.gov.in, याची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यावरून तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे आता ऑप्शन आलाय, इथे अर्जदार लॉग इनवरती क्लिक करून किंवा नवीन अकाउंट क्रिएट करून फॉर्म भरा, तर होऊन जाईल. तर यानंतर खूप मेसेज आहेत तुमचे. मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही इथे, मी सर्वांचे मेसेज रिप्लाय देणार नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल तो. मग इतरांना शेअर करताना खूप प्रॉब्लेम होतो. तर मी लाईव्ह व्हिडिओ असेल तर ठीक आहे, आपण लाईव्ह कधीतरी करूया, मग सर्व प्रश्नांची उत्तर देता येईल. तर एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की व्हॉट्सअपवरती मेसेज करा. आपले जे मेंबर आहेत ते पण उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, टेलिग्रामवरती तुम्ही संपर्क करू शकतात. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही या व्हिडिओखाली कमेंट करा. आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला, त्याच्यामुळं ठीक आहे, आता आपण थांबूया. बाकी जर काही महत्त्वाचे तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता, टेलिग्रामवरती संपर्क करू शकतात. आता व्हॉट्सअपवरती आपले अनेक मेंबर आहेत जे प्रश्नांची उत्तरं देत आहेत. मीही प्रयत्न करेन तुम्हाला उत्तरं देण्याचा. किंवा या व्हिडिओखाली कमेंट करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची उत्तरं बघूया किंवा लाईव्ह करूया एक सेशन. आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुमचे प्रश्नही घेईल आणि उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर आता थांबूया. बाय बाय, टेक केअर. आणि जे काही मी सांगितलेलं आहे की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांनी काही करायचं नाही आहे, डिसअप्रूव्ह झाले त्यांनी वाट बघा आणि त्यांना एडिट सबमिटचं ऑप्शन मिळणार आहे. आणि ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांनी काही करायचं नाही. आता पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी त्यांना जर ऑप्शन आला तर मी व्हॉट्सअप ग्रुपवरती तशी अपडेट टाकणार आहे. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.